सुख दुख दोनों आते जाते सबके जीवन में, पतझड़ और बहारों दोनों जैसे गुलशन में। चढ़ता है तूफान कभी, चढ़ता है तूफान कभी और कभी उतरता है। मानव तू परिवर्तन से काहे को डरता, ईश्वर जो कुछ करता है अच्छा ही करता है। प्रत्येकाच्या जीवनामध्ये सज्जन हो, जसे नदीला दोन किनारे आहेत, नदीला जसे दोन तट असतात तसं माणसाच्या जीवनाला हे दोन तट आहेत। एक तट आहे मायेचा आणि दुसरा आहे भक्तीचा। लक्ष द्या, ज्या तटावर जन्माला आलो तो किनारा आहे मायेचा किनारा, प्राप्त करायचा आहे तो किनारा भक्तीचा आहे। मायेचा किनारा जीवाला जवळचा वाटतो आणि भक्तीचा किनारा दूरचा आहे। संसार रंगवणं जीवाला फार आनंदाचं वाटतं आणि परमार्थ करणं जीवाला कठीण वाटतंय। माया ही त्या जीवाला सज्जन हो, माकड ज्याप्रमाणे गारुड्याच्या तालावर माकड नाचत ना, तसं जीव त्या मायेच्या तालावर नाचत असतो। नट मरकट युव सबही नचावत, ती माया नाचवण्याचं काम करते तुम्हाला आम्हाला सज्जन हो। मग का तुम्ही आम्ही तिच्या एवढं का प्रलोभनाला आपण बळी पडलोय त्या मायेच्या? त्याचं कारण आहे सज्जन हो, माया दोन अक्षरी शब्द आहे। संस्कृत मध्ये मा हे निषेधार्थी अव्यय आहे, त्याचा अर्थ नाही असा होतो। मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी। काय झाला मायेचा अर्थ? माया जी नाही। जी नाही म्हणजे जशी ती दिसते तशी ती नाही। सिरियल पाहतो आपण, पिक्चर पाहतो, त्या पिक्चर मध्ये नृत्य करणाऱ्या अभिनय करणाऱ्या ज्या नृत्यांगना असतात त्या आपल्याला पडद्यावर जितक्या सुंदर दिसतात तितक्या त्या सुंदर नसतात। त्यांनी सुंदरतेचं अवडंबर तयार केलेलं असतं, अनेक प्रकारचे क्रीम त्यांनी आपल्या तोंडाला लावलेले असतात, तितक्या त्या सुंदर नसतात। तशी ती माया जीवाला प्रलोभित करण्याचा प्रयत्न करते तुमच्या आमच्या सारख्या, आणि ती जीवाला भजनाकडे वळू देत नाही। कुणाला ना कुणाला कोणत्या ना कोणत्या प्रकाराने वेगवेगळ्या पद्धती खूप आहेत तिच्याकडे, पण त्या जीवाला बेड्या टाकून आपल्याच किनाऱ्यावर बांधून ठेवण्याचं काम ती माया करते सज्जन। याच किनाऱ्यावर, याच मायेच्या किनाऱ्यावर अरे आजपर्यंत कित्येक लोक जन्माला आले नाही, इथेच त्यांचं राम नाम सत झालंय। तुमचं नामचंच आयुष्य या मायेच्या तटावर चाललंय असं नाही माय बाप, विचार करा। आजपर्यंत माझे संत म्हणतात हो आजमेला पंजमेला बाप मसनानेला, आजमेला पंजमेला बाप मसनानेला, आजमेला पंजमेला बाप मसनानेला, आजमेला पंजमेला बाप मसनानेला। देखत देखत ना तू पंतु ही तैसा झाला, देखत ना तू ही तैसा झाला, देखत ना तू पंतु ही तैसा झाला, देखत ना पंतु ही तैसा झाला। उठा उठा जगपती भय आले मोठे, उठा उठा जगपती भय आले मोठे, बाप मसनानेला
देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. याच मायेच्या किनाऱ्यावर आपला पंजा इथं जन्माला आला आणि इथूनच निघून गेलाय. नाना आजा सुद्धा याच जागेवर जन्माला आला आणि इथूनच निघून गेला. त्यालाही सुधारलं नाही, पलीकडे जावं लागतंय म्हणून. बाप आजाच्या पावलावर पाऊल टाकून बापही निघून गेला. आपलाही नंबर चालला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. हे सगळं पडिली या रूढी जगा परिचार. जशी परंपरा चालत आली ना सज्जन हो, त्या परंपरेला फॉलो करण्याचं तुम्ही आम्ही काम करतोय. कोई चला गया कोई जावे, कोई चला गया कोई जावे, कोई गठरी बांध सिधावे, कोई खड़ा तैयार अकेला रे सब चला चलेगा अकेला. दो दिन का जग में मेला रे सब चला चलेगा अकेला, सब चला चलेगा अकेला. कुणी गेलेलं आहे, कुणी जात आहे, कुणी जाणार आहेत. याच किनाऱ्यावर जन्माला आलो आणि इथेच आपलं जीवन समाप्त होतंय. सज्जन हो, आपल्या कोणाच्याच हे लक्षात येत नाही की आपल्याला पलीकडच्या तीरापर्यंत जायचंय. तो भक्तीचा किनारा आपल्याला गाठायचा आहे. सज्जन हो, हे आपलं कर्तव्य आहे. पण जीव आपलं कर्तव्य विसरून गेला. तुकोबाराय म्हणतात आम्ही नाही. बाराय म्हणतात माझ्या स्वतःच्या हाताने इंद्रायणीच्या डोहात नेऊन बुडवली. का? त्याचं कारण तुकोबाराय म्हणतात मला पलीकडच्या तीरावर जायचं होतं. त्या भक्तिरूपी पोळीचा आनंद मला घ्यायचा होता. म्हणून काय केलं? जाळोनी संसार बैसलो अंगणी, 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 जाळोनी संसार बैसलो अंगणी. तुझे नाही मनी मानसी है, मानसी है, तुझे नाही मानसी है, मानसी है, तुझे नाही मनी. जास्त होतोय को. तुझे नाही मनी मानसी तुझे नाही, तुझे नाही मनी मानसी है. मानसी है, मानसी है, मानसी है, जाळोनी संसार बैसलो अंगणी, तुझे नाही मनी मानसी, तुझे नाही मनी
पोळीला प्राप्त करण्यासाठी सुरुवात केली. काय केलं? संसारावर तुळशी पत्र ठेवलं. संसाराच्या नावे घालून शून्य वाढता पुण्य धर्म केला. हरिभाजनी हे धवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा. ठरवलं आम्ही भक्ती रूपी पोळी प्राप्त करायची ठरवलं. संसारातली सगळी संपत्ती इंद्रायणीच्या डोहात नेऊन बुडवली. विना घेतला विना आणि विना घेऊन भंडारा डोंगर, भामचंद्रा डोंगर, घोराड्या डोंगर गाठला. हरिभजनी हे दवळीले जग चुकविला राग कळी काळाचा. अखंड भगवंताचं भजन करायला सुरुवात केली. त्या भक्ती रूपी पोळीला प्राप्त करण्यासाठी निघालो. परंतु सहजासहजी नाही जाता आलं. मायेचा किनारा सोडून भक्तीच्या किनाऱ्याकडे जायचं म्हणजे सोपं काम नाही सज्जनो. जगामध्ये जशी परंपरा चालत आलेली आहे ना, त्या परंपरेचं पायीक होणं सगळ्यांना जमेल. पण परंपरेपेक्षा वेगळं काहीतरी जीवनात करायचं म्हटलं ना तर सहजासहजी करता येत नाही. तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये ज्या वेळेला मी त्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाण्यासाठी तयार झालो, कारण सगळा प्रवाह त्या मायेच्याच ओघामध्ये वाहत होता. मला सांगा, तुम्ही नदीच्या किनाऱ्यावर राहताय, ज्या दिशेला नदीचं पाणी वाहतंय, पोहता येणाऱ्या माणसाने जर त्या पाण्यात उडी मारली, पाण्याच्या सोबत पोहत जाणं सोपं आहे का अवघड आहे? त्याला सोपं आहे ना. ज्याला पोहता येते, ज्या दिशेनं पाणी वाहते त्या दिशेने पोहत जाणं सोपं काम आहे. अजिबात कष्ट नाहीत त्याला. परंपरा ज्या बाजूने आलेली आहे, जशी चाललेली आहे, तसं वागणं कुणालाच खटकत नाही. पण परंपरेपेक्षा जर काहीतरी तुम्हाला तुमच्या जीवनात वेगळी अचिव्हमेंट करायची असेल, काहीतरी वेगळं प्राप्त करायचं असेल ना, तर तुम्हाला त्रास होईल, संघर्ष करावा लागतो. हो, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पोहत जायचं म्हणलं ना तर 2 हात करावे लागतात. बरोबर ना? 2 हात करणं या शब्दाचा अर्थ आहे सज्जना हो, संघर्ष करणं. तुकोबाराय म्हणतात, आमच्या जीवनात तो संघर्ष आमच्या 5वीलाच पुंजलेला होता. संघर्ष या शब्दाचा अर्थ आहे सज्जना हो, युद्ध करणं. ते युद्ध आम्हाला करावं लागलं. नुसतं दिवसाच नाही,